मित्रहो नमस्कार. अजय भैरू टॉक मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी झालेला डोंबिवलीतील प्रकार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. केडीएमसी हॉस्पिटलमध्ये नर्सवरती, डॉक्टरवरती, आरोग्य कर्मचाऱ्यांवरती झालेली मारहाण. मित्रांनो, सर्वप्रथम एक आरोग्य कर्मचारी म्हणून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. मित्रांनो, अशा घटना ह्या वारंवार आजकाल समाजामध्ये होताना दिसतात. खरं तर ही गंभीर गोष्ट आहे, आपण गांभीर्याने घेत नाही आहोत. ही घेतली पाहिजे. जर आपण या घटनेचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही बाजू बघूया. म्हणजे एका बाजूला नगरसेवकांनी जी केलेली मारहाण आहे त्यांचीही बाजू बघूया आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य कर्मचाऱ्यांचीही बाजू बघूया. जेव्हा दवाखान्यात त्या महिलेला आणलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना काय सल्ला दिला, जर डिलिव्हरी झाली तर बच्चूसाठी NICUचा बेड आपल्या इथं उपलब्ध नाहीये आणि जर ते लागलं तर त्यासाठी आपल्या इथं NICU मध्ये एकही बेड शिल्लक नाहीये, म्हणून तुम्ही साइन हॉस्पिटलला जा. खरं तर डॉक्टरांचंही म्हणणं बरोबर आहे, पण दुसऱ्या बाजूला रुग्णाच्या नातेवाईकांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे. कारण बाहेर पाऊस आहे, पूरजन्य परिस्थिती आहे, मुंबईत सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि अशा परिस्थितीत साईनला लगेच पोहोचणं तसंही शक्य नाहीये. पण ह्यामध्ये मग ते नातेवाईक नगरसेवकांना फोन करतात आणि मग नगरसेवक हे तिथल्या CMOंना, डॉक्टरांना फोन करतात आणि तिथले डॉक्टर त्यांचा फोन उचलत नाहीत. ते रागारागामध्ये येतात आणि मग हा सगळा पुढचा प्रकार तुम्ही CCTV मध्ये आता बघितलेला आहे. मित्रांनो, ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण सामान्य माणूस आणि लोकप्रतिनिधी ह्यांचा विचार केला तर ही माणसं लोकप्रतिनिधी व्यवस्थेमध्ये येतात आणि ही व्यवस्था जर का इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणार नसेल, ते स्वतः मारहाण करणार असतील, मग आरोग्य सेवकांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना कोण संरक्षण देणार, हाही मुद्दा तितकाच बरोबर आहे. यामध्ये अजून एक पर्याय करता आला असता की तिथल्या डॉक्टरांना विनंती करून आणि त्यांच्याकडून त्यांना म्हणा की बाबा आम्हाला कुठेही जाता येत नाही, जे का होईल ते इथंच करा. हा एक पर्याय होता. त्यासाठी हाय रिस्क कन्सेंट फॉर्म भरून डॉक्टरांकडून घेता आला असता. पण त्याही मध्ये मला असं वाटतं की जर ऍडमिशन घेत नाहीयेत म्हणून जर का मारहाण केली, यदा कदाचित हाय रिस्कचा कन्सेंट फॉर्म भरून सुद्धा जर बच्चूला काही झालं असतं तेव्हा सुद्धा ही मारहाण झालीच असती. मग ही दुर्दैवी बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण ह्याचा परिणाम बघा काय झाला की दुसऱ्याच दिवशी तिथल्या एका डॉक्टरानं राजीनामा दिलेला आहे. मग आता ज्या नगरसेवकांना मारहाण केली किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी मारहाण केली, मग तो राष्ट्रवादीचा असू दे, शिवसेनेचा असू दे अथवा भारतीय जनता पक्षाचा असू दे, कोणत्याही लोकप्रतिनिधीने असं कृत्य करणं हे चुकीचंच आहे. कारण ह्यामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या सेवकांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. खरं तर सन्मानानं वागवलं पाहिजे, कारण ते आपत्कालीन सेवा देतात. कारण आपल्याला गांधी जयंती आहे, आपल्याला सुट्टी असते, आपण मजा करून येतो. पावसाचं पाणी रस्त्यांवरती भरलंय, आपण सुट्टी घेऊ शकतो, रविवार आहे सुट्टी घेऊ शकतो. पण आपत्कालीन सेवा देणारे, रुग्णालयात काम करणारे डॉक्टर असतील किंवा अन्य कर्मचारी असतील, यांना आपल्या सेवेवरती जाऊन रुजू ड्युटीवरती व्हावंच लागतं. आणि ही साधी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जितके सैनिक महत्वाचे आहेत, जितके पोलीस महत्वाचे आहेत, तितकीच महत्वाची ही आरोग्य सेवा आहे. कारण अन्न, वस्त्र, निवारा ह्यानंतर कोणती गोष्ट येत असेल तर ते आरोग्य आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कारण कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी बघितलंय की रुग्णसेवा किती महत्वाची आहे. आणि जर ह्या सेवकांचा आपण अपमान करत असू, त्यांना तिथं दवाखान्यात जाऊन मारहाण करत असू, तर हे पूर्णतः वाईट, चुकीचं आणि दुर्दैवी आहे. मित्रांनो, ह्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. कारण जर आता त्या एका डॉक्टरना राजीनामा दिलाय
पण ह्याचा दुष्परिणाम असाही होऊ शकतो, ह्या घटना सातत्यानं वाढत राहिल्या, ह्या घटना सातत्यानं होत राहिल्या तर यदा कदाचित पुढच्या ज्या पिढ्या आहेत, ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होईल की आपण शिकून, अथक परिश्रम करून शिकून डॉक्टर झाल्यानंतर जर का आपल्याला मारहाण होणार असेल, अपमानास्पद वागणूक देण्यात येत असेल, तर आपण का डॉक्टर व्हायचं? एकतर नीटची परीक्षा पास होताना घाम फुटतो, कसं बसं पास झालं, ऍडमिशन झालं, त्यानंतर 5-6 वर्ष 10 वर्ष लागतात. म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अनुभवासाठी काम करावं लागतं आणि त्यानंतर हे सगळं कौशल्य घेऊन, अनुभव घेऊन ही माणसं काम करायला येत असतात. आणि मग ह्यांचा आपण आदर नाही करायचा, मग कोणाचा करायचा? मग परिस्थिती अशी होणार आहे की अशी जर का वागणूक देण्यात येत असेल, मारहाण होणार असेल, तर एखादा माणूस डॉक्टर होण्याऐवजी इंजिनियर होईल, किंवा नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या ज्या नर्स आहेत किंवा मुलं जे आहेत, ही लोक काय करतील? परदेशात जाऊन नोकरी करतील, कारण तिथं त्यांचा सन्मान होतोय, चांगलं वेतन सुद्धा मिळतंय. मग भारतात का राहतील? मग एक दिवस ह्या मुलं असा येऊ नये की आमच्याकडं दवाखाने आहेत, आमच्याकडं रुग्णालये आहेत, आमच्याकडं रुग्ण आहेत, पण त्यांना सेवा देण्यासाठी रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचारी नाहीत. जर ह्या घटना सातत्यानं होत राहिल्या तर तोही दिवस यायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, हे दृश्य पाहिलं तर खरं तर संताप येतो. तिथल्या बाकीच्या परिचारिकांचा चेहरा बघितला तर अक्षरशः रडकुंडीला आलेल्या आहेत, अक्षरशः काही रडतायत. इतकी वाईट परिस्थिती आहे, कारण सेवा देणाऱ्या माणसांच्या वाटेला, ज्या माणसांनी कायम लोकांच्या वाटेत फुले वेचली, फुले वाटलीत, अशा लोकांच्या वाटेला जर का ही मारहाण, हे अत्याचार, हे अपमान येत असतील तर ह्या गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे आणि असे कृत्य पुन्हा होणार नाहीत यासाठी शासनानं काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत की जेणेकरून अशा ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अशी पुन्हा घटना किंवा असं कृत्य पुन्यांदा होणार नाही, ह्याची शासनानं सुद्धा दखल घेतली पाहिजे. धन्यवाद.